वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल हॅलो संस्कृत। आज आपण BMS सेकंड इयरमधील रसशास्त्र व वैशिष्ट्य कल्पना या सब्जेक्टचा कल्पना निर्माण 3 हा टॉपिक बघणार आहे। यामध्ये LQ, SQ आणि MCQ या तीनही प्रश्नांचा समावेश असतो। कल्पना निर्माण 3 मध्ये 4 कल्पनांचा उल्लेख केलेला आहे। त्यामधली पहिली कल्पना आपण आज या व्हिडिओमध्ये बघू, ती म्हणजे अवलेह कल्पना। अवलेह कल्पना वरती जर LQ आला म्हणजेच लॉंग आन्सर क्वेश्चन जर लिहायचा असला तर कोणकोणते पॉईंट कव्हर करायला हवे हे ब्ल्यूप्रिंटमध्ये आपल्याला सांगितले आहे। पहिला पॉईंट आहे डेफिनेशन म्हणजेच परिभाषा, रेफरन्स म्हणजेच कोणकोणत्या संहितामध्ये अवलेह कल्पनाचा उल्लेख केलेला आहे हे लिहायचे आहे। त्यानंतर इसेन्शियल इन्ग्रेडियंट, अवलेह बनवत असताना कोणकोणत्या घटक द्रव्यांचा समावेश असतो ती घटक द्रव्ये इथे उल्लेखित करावी। त्यानंतर जनरल मेथड ऑफ प्रिपरेशन म्हणजेच काय, साधारण निर्माण विधी। त्यानंतर स्पेसिफिक रूल्स ऑफ अवलेह प्रिपरेशन, अवलेह बनवत असताना कोणकोणत्या नियमांचे पालन केले पाहिजे याचा उल्लेख इथे करावा। त्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ टेम्परेचर म्हणजेच काय, तापमानाचे महत्त्व। सिद्धी लक्षण, अवलेह योग्य प्रकारे तयार झाला आहे की नाही, तो वापरात आणणे योग्य आहे की नाही त्यासाठी काही लक्षणे सांगितली आहे, ती म्हणजे सिद्धी लक्षण। त्यानंतर शेल्फ लाईफ म्हणजेच काय, आपण किती दिवस त्याचा साठा करून संरक्षण करून वापरू शकतो याचा उल्लेख करावा। त्यानंतर एक्झाम्पल आहे वासा अवलेह आणि कुष्मांड अवलेह, या दोनही अवलेहांचा सिलेबसमध्ये उल्लेख केलेला आहे, तर हे आपल्याला दोन्ही अभ्यासाचे आहे। तशाच प्रकारे अवलेहांचे अनेक प्रकार आहेत, पण आपल्याला ब्ल्यूप्रिंटनुसार 2च अवलेह सांगितले। त्यानंतर रिसर्च अपडेट ऑन अवलेह कल्पना, त्यानंतर मार्केट सर्वे, या सगळ्या पॉईंट्सचा आपल्याला या व्हिडिओमध्ये डिस्कशन करायचं आहे किंवा आपल्याला समजून घ्यायचे आहे। त्यामधला पहिला टॉपिक आहे डेफिनेशन म्हणजेच काय, परिभाषा। क्वाथादीनां पुनः पाकाद दनत्वं सा रसक्रिया सो अवलेहश्च लेह स्यात् तन्मात्रा स्यात् पलो निमित्ता, म्हणजेच काय की क्वाथ, स्वरस व फांड इत्यादी यांना अग्नी पुन्हा देणे व घट्ट स्वरूप किंवा गाढ स्वरूप प्राप्त होईपर्यंत अग्नी दिला तर त्याला रसक्रिया, अवलेह किंवा लेह या संज्ञा प्राप्त होतात आणि याची मात्रा असते 1 पल। त्यानंतर इसेन्शियल इन्ग्रेडियंट, द्रव्य जर वापरायचे असले तर क्वाथ व स्वरस वापरावा। मधुर द्रव्य वापरायचे असले तर गूळ, शर्करा, मत्स्य आणि डिका इत्यादी घटक द्रव्य वापरावे। त्यानंतर प्रक्षेप द्रव्यामध्ये वेगवेगळे अवलेहमध्ये वेगवेगळे प्रक्षेप द्रव्य वापरले जातात। त्यानंतर स्नेहद्रव्यामध्ये घृत, तैल इत्यादी। त्यानंतर कल्कद्रव्य, आमलकी आदी किंवा मध म्हणजेच शहद। त्यानंतर जनरल मेथड ऑफ प्रिपरेशन, जेव्हा स्वरसापासून अवलेह निर्माण करायचा असेल तेव्हा द्रव्याचा स्वरस काढून घेतात। जर क्वाथ बनवायचा असेल तर ज्या द्रव्याच्या क्वाथापासून अवलेह बनवायचा आहे त्या द्रव्याचा यवकोट घेऊन क्वाथ निर्माण विधीने क्वाथ तयार करून त्याचा उपयोग केला जातो। जेव्हा अवलेह हा कल्कापासून तयार करायचा असेल तेव्हा कल्क बनवून स्नेह बर्जित केले जाते। त्यानंतर अवलेह हा क्वाथ व स्वरसामध्ये बनवायचा असेल तर त्यामध्ये मधुर द्रव्य टाकून ते शिजवावे। त्यानंतर अवलेह हे सिद्धी लक्षण दिसू लागले तर अग्नी देणे बंद करावे किंवा अग्नीवरून उतरवून घ्यावे। त्यानंतर अवलेह हे थंड झाल्यानंतर त्यामध्ये प्रक्षेप द्रव्य मिसळून सूक्ष्म चूर्ण त्यामध्ये मिसळून योग्य प्रकारे मिसळावे। त्यानंतर पूर्ण प्रकारे शीत झाल्यानंतर मध मिसळावा। मध हा अत्याधिक प्रमाणात असला तरी काही अडचण नाही, कारण की ते खूप दिवस आपण सुरक्षित ठेवू शकतो। स्पेसिफिक रूल्स ऑफ अवलेह प्रिपरेशन म्हणजेच काय, अवलेह निर्माण करत असताना त्याचे काही नियम असतात। अवलेह निर्माण करत असताना कोणत्याही मधुर द्रव्याची मात्रा निश्चित केलेली नाही आहे, तरीसुद्धा शर्कराचा उपयोग करत असताना तो 4 पट करावा। गुळाचा किंवा गुडाचा उपयोग करीत असताना तो 2 पट घ्यावा व द्रव मात्रा म्हणजेच कोणत्याही द्रवाचा उपयोग करत असताना तो 4 पट घ्यावा।
आणि हे सर्व कोणाच्या कंपेअरमध्ये, चूर्णाच्या कंपेअरमध्ये घ्यावे. त्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ टेम्परेचर म्हणजेच काय, अवलेह निर्माण करत असताना अग्नी मध्यम द्यावा, म्हणजेच मंद अग्नीवर ठेवावे. तीव्र अग्नी जर दिला तर अवलेह जळू शकतो किंवा पात्राच्या बाहेर येऊ शकतो. औषधी द्रव्य वीर्य नष्ट होण्याची संभावना असते. जर आपण तीव्र अग्नी दिला तर औषधी द्रव्याचे जे वीर्य असतात ते नष्ट होऊ शकतात. त्यानंतर अवलेह सिद्धी लक्षण सुपक्वी तंतुमत्वं स्यात् अवलेहोऽप्सु मज्जति स्थिरत्वं पीडिते मुद्रागंध वर्णरसोद्भव. म्हणजेच काय, तंतुमत्वम म्हणजेच काय, तंतूसारखे तार बनतात. ठीक आहे. अपसुमंजन म्हणजे काय, अवलेहाचे काही थेंब पाण्यात टाकले असता ते खाली जाऊन बसतात. त्यानंतर स्थिरत्वम पाण्यामध्ये स्थिरता येते. पाण्यामध्ये जाऊन ते पहिले सुरुवातीला ते पसरतात, त्यानंतर बुडाशी जाऊन ते स्थिर होतात. नंतर पीडिते मुद्रा म्हणजेच काय, रेखापूर्णत्व म्हणजे असं जर आपण 2 बोटांमध्ये ते दाबलं तर आपल्या अंगठ्याचे जे रेखा असतात तर त्या तिच्यावर उमटतात. त्यानंतर गंध वर्ण रसोद्भव म्हणजे काय, प्रयुक्त औषधीमध्ये क्वाथ व कल्काचा गंध, वर्ण व रस येतो. त्यानंतर अवलेह बनवत असताना काही महत्त्वाचे पॉईंट्स. पात्र यूज करत असताना जेव्हा आपण ब्रह्मरसायन अवलेह बनवतो तेव्हा आपण औदुंबर पात्र वापरतो आणि याचा उल्लेख चरक चिकित्सा स्थानमध्ये केलेला आहे. त्यानंतर अमृतपाश अवलेह म्हणजेच काय, आपण रजत पात्र यामध्ये यूज करतो आणि याचा उल्लेख कुठे केलेला आहे, गदनिग्रहमध्ये. त्यानंतर अगस्त्य हरदकी अवलेह हा ताम्रपत्रामध्ये यूज केला जातो आणि भल्लादक अवलेहामध्ये लोहपत्र यूज केले जाते. आधुनिक काळात म्हणजे आता सध्याच्या काळात आपण स्टेनलेस स्टीलचा उपयोग करतो. त्यानंतर अवलेह पाककाळ म्हणजे अवलेह पाककाळ म्हणजेच काय, अवलेह पाक बनत असताना किती दिवस आपण त्याचा पाक बनवण्यासाठी वापरावा. म्हणजेच काय, आचार्य शारंगधर यांच्यानुसार घृत, तेल व गूळ इत्यादी यांचा उपयोग 1 दिवस ते अधिक दिवस पाक करावा असे सांगितले आहे. त्यानंतर संरक्षण म्हणजेच काय, प्रोटेक्शन कसे करायचे, तर फूड ग्रेड प्लास्टिक कंटेनरमध्ये याचं संरक्षण करू शकतो. त्यानंतर शेल्फ लाईफ याची आहे 3 वर्ष. त्यानंतर याचे एक्झाम्पल आहे च्यवनप्राश अवलेह, वासा अवलेह. आपल्याला ब्ल्यूप्रिंटनुसार 2 एक्झाम्पल बघायचे आहे, वासा अवलेह आणि कुष्मांडा अवलेह. तर वासा अवलेहामध्ये इन्ग्रेडियंट काय आहेत, वासस्वरस, क्वाथ म्हणजे आपण वासा या द्रव्याचा स्वरससुद्धा वापरू शकतो किंवा क्वाथसुद्धा वापरू शकतो. त्यानंतर शर्करा, पिंपळी चूर्ण, घृत, मध. तर वासस्वरस 64 तोळे वापरावे. त्यानंतर शर्करा 32 तोळा, पिंपळी चूर्ण 8 तोळा, घृत 8 तोळा आणि मध 32 तोळा. त्यानंतर वासा अवलेह निर्माण करत असताना कोणकोणत्या उपकरणांचा उपयोग होतो, स्टेनलेस स्टील वेसल, अवलेहपत्र व खल्वयंत्र, वस्त्र. त्यानंतर निर्माण विधी, वासापत्र स्वच्छ धुवून स्वरस काढून घ्यावा. स्वरस उपलब्ध नसल्यास यवकूट घेऊन क्वाथ निर्माण विधीनुसार क्वाथ बनवावा. त्यानंतर त्यामध्ये शर्करा टाकून त्याचा पाक तयार करावा. अवलेह सिद्धी लक्षणे दिसू लागले तेव्हा अग्नी बंद करावा. योग्य प्रकारे शीत झाल्यावर पिंपळी चूर्ण एकत्र करावे आणि ते योग्य प्रकारे त्याचं मिश्रण करावे. त्यानंतर पूर्णपणे शीत झाल्यावर त्यामध्ये मध मिसळून सुरक्षित ठेवावे. त्यामध्ये मध हा अधिक मात्रेमध्ये मिसळला तरी ते खराब होऊ नये म्हणून त्यामध्ये अधिक मात्रेमध्ये मध वापरला जातो. किंवा आपण जर त्यामध्ये मधाची मात्रा कमी केली किंवा योग्य मात्रा नसली तर त्याला फंगस लागण्याची शक्यता असते. अनुपान उष्ण दुग्ध व शीतजल. मात्रा आहे 1 तोळा 5 ते 10 ग्राम. ठीक आहे. त्यानंतर उपयोग आहे श्वास, कास, राजक्षमा, रक्तपित्त, ज्वर, पार्श्वशूल इत्यादी रोगांमध्ये इत्यादी व्याधींमध्ये याचा उपयोग केला जातो. आचार्य भावप्रकाशांनी यांचा श्लोक दिला आहे, हंत्यमेव राजक्ष्मान कासं श्वासं च दारुणं पार्श्वशूलश्च हृतशूल
रक्तपित्तम ज्वरम तथा. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे कुष्मांडावलेह. कुष्मांडावलेह बनवत असताना घटक द्रव्य हे पुढीलप्रमाणे: बीजरहित कुष्मांड वापरावे, ते श्वेतवर्णाचे, त्याचं मात्रा आहे 100 पल, जल हे 200 पल आणि अवशेष म्हणजे किती जल उपलब्ध असते ते 100 पल म्हणजेच जलाच्या अर्धा पल. ठीक आहे. त्यानंतर घृत 8 पल, खंड 100 पल, प्रक्षेप द्रव्य वापरावे, पिंपळी 2 पल, शुंठी 2 पल, श्वेतचीरक 2 पल, धान्यक अर्धा, तेजपत्र अर्धा, सूक्ष्म एला अर्धा आणि मरीच अर्धा आणि त्वक अर्धा, असं याची मात्रा आहे पलमध्ये. ठीक आहे. त्यानंतर मध वापरावे 4 पल. याची निर्माण विधी आहे कुष्मांड म्हणजेच बीजरहित जे कुष्मांड आपण घेतले घटकद्रव्यामध्ये त्याचे तुकडे करावे, 2 पट पाण्यामध्ये ते उकळावे, अर्धा पट पाणी शेष राहिले असता त्याला अग्नीदेणे बंद करावे, कुष्मांड पाण्यातून गाळून घ्यावे व वस्त्रामध्ये दाबून हाताने वेगळे करावे. म्हणजे वस्त्र घेऊन त्याच्यावरती कुष्मांड टाकावे आणि हाताच्या साहाय्याने ते पाण्यातून काढून घ्यावे. त्यानंतर उन्हामध्ये व्यवस्थित पद्धतीने ते वाळवून घ्यावे. त्यानंतर तांब्याच्या कढईमध्ये घृत घ्यावे व कुष्मांड टाकून त्याचे भर्जन करावे. त्यानंतर शेष जलामध्ये म्हणजेच जे 2 पट आपण जल घेतलं होतं त्यातलं जे अर्धा भाग जल राहिलं त्यामध्ये शर्करा टाकून त्याचा पाक करायचा. कुष्मांडाचे तुकडे सुपक्व होईपर्यंत त्यामध्ये शिजवावे व प्रक्षेपद्रव्याचे चूर्ण त्यामध्ये मिसळावे. म्हणजेच प्रक्षेपद्रव्य म्हणजेच कोणते, तर हे आपण जे वरती घेतले होते पिंपळी, शुंठी वगैरे हे जे आहेत हे प्रक्षेपद्रव्याचे चूर्ण यामध्ये सगळे मिसळावे. त्यानंतर पूर्णपणे शीत झाल्यावर त्यामध्ये मध मिसळावा व सुरक्षित ठेवावे. सुरक्षित ठेवण्यासाठी आपण काय वापरणार आहे, फूड ग्रेड ग्लास कंटेनर. त्यानंतर रिसर्च अपडेट. च्यवनप्राश अवलेहामध्ये व्हिटॅमिन सी, पॉलिफेनॉलिक कंपाऊंड जो अँटीऑक्सिडंट कार्य करतो, त्यानंतर फ्लेवरॉइड हे घटकद्रव्य असतात, याची थेरॅपेटिक ॲक्टिव्हिटी चालते. त्यानंतर बायोलॉजिकल ॲक्टिव्ह फिनॉलिक कंपाऊंड कोणते असतात, गॅलिक ॲसिड, व्हॅनिलिक ॲसिड एक्सेट्रा. आयुर्वेदिक फार्मॅकोपिया ऑफ इंडिया यांच्या अनुसार च्यवनप्राशमध्ये 0.5% कमी गॅलिक ॲसिड नसावे. व्हिटॅमिन, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फायबर, आयरन, झिंक आणि कॉपर हे सुद्धा याच्यामध्ये उपलब्ध असतात. त्यानंतर वासा अवलेहामध्ये वासा स्वरस व वासा क्वाथ याच्यामध्ये व्हॅसिनॉन अल्कलॉइड प्रेझेंट असतात जे ब्रॉन्कोडायलेशन हे कार्य करतात, म्हणजे तो प्रभाव दाखवतात. त्यानंतर मार्केट सर्वे इज द सर्वे, रिसर्च अँड युनिट ऑफ analysis of the market for a particular product which includes the investigation into customer inclination. सध्याच्या काळात विविध प्रकारचे अवलेह मार्केटमध्ये उपलब्ध आहे. त्यापैकी च्यवनप्राश अवलेह, ब्रह्मरसायन, कंटकारी अवलेह, अगस्त्य हरितकी इत्यादी. आणि त्याची पॅकेजिंग साईजसुद्धा ठरलेली आहे, 250 ग्राम, 500 ग्राम, 1 किलोग्राम. त्यानंतर फार्मा कंपनी म्हणजे कोणकोणत्या फार्मा कंपनी ह्या अवलेहांचा निर्माण करतात, डाबर, वैद्यनाथ, धूमपापेश्वर इत्यादी. फेमस प्रोडक्ट आहे च्यवनप्राश आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आणि विविध माध्यमातून त्याचा प्रचारसुद्धा होत असतो, प्रचार प्रसार. ठीक आहे. त्यानंतर त्याची जे सेलिंग आहे ती 700 crore होते आणि इन्कम डे बाय डे त्याचा इन्क्रीज होत आहे. मार्केट सर्वे ऑफ अवलेह कॅन बी डन ऑन द फॉलोइंग पॉईंट्स. म्हणजेच काय, कोणत्या कोणत्या पॉईंटवर, नेम ऑफ द प्रोडक्ट, रेफरन्स, नेम ऑफ द फार्मा कंपनी मॅन्युफॅक्चरिंग इट, अवेलेबिलिटी इन द मार्केट और ऑनलाईन मार्केटिंग, अदर डोसेज फ्रॉम द अवेलेबिलिटी लाईक कॅन्डी, चॉकलेट ग्रॅन्युअल्स. म्हणजेच काय की विविध जे प्रोडक्ट असतात त्याच्या कंपेअरमध्ये याचे डिमांड किती आहे किंवा याची अवेलेबिलिटी किती आहे,
त्यानंतर पॅकिंग साईज, डिस्ट्रीब्युशन चॅनल, कॉस्ट ऑफ प्रोडक्ट ऑफ डिफरंट फार्मसीज. अशा प्रकारे आपण सर्व पॉईंट्स जे ब्ल्यू प्रिंटमध्ये सांगितलेले आहे अवलेह कल्पनाचे ते सगळे आपण कवर केलेले आहे या व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही प्लीज अशा प्रकारे आपण सगळे पॉईंट या व्हिडिओमध्ये कवर केलेले आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ.